नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला BEdच्या फर्स्ट सेमिस्टरची लर्निंग अँड टीचिंग या विषयाची सराव प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. ही सराव प्रश्नपत्रिका संपूर्णतः अभ्यासक्रमावर त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ॲज अ गेस्ट म्हणून नाही तर तुमच्या प्रॅक्टिससाठी तयार केलेली आहे. तिचा उपयोग ॲज अ प्रॅक्टिस म्हणून त्या ठिकाणी करावा. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. धिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला आहे JKM 08-2023. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन. आता सध्या फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज येतं. त्याच्यानंतर BEd फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन CBCS पॅटर्न एज्युकेशन ह्या ठिकाणी प्रॅक्टिस पेपर म्हणून उल्लेख केलेला आहे. लर्निंग अँड टीचिंग. टाईम ड्युरेशन आहे 3 आवर्स. मॅक्झिमम मार्क्स आहेत 75 मार्काचा हा पेपर आहे. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. मराठीमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तर याचा अर्थ एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते कोणत्याही क्रमाने सोडवले तरी चालतात. फक्त क्वेश्चन नंबर आणि त्याचा बीट क्रमांक त्या ठिकाणी टाकावा. जसं क्वेश्चन नंबर 1 A जर सोडवायचं तर A, D सोडवायचं तर D, कोणते टाका. आता क्वेश्चन नंबर 1 आहे शॉर्ट नोट्सचा. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. पहिला आहे A टीम टीचिंग, B आहे सेन्सेशन अँड परसेप्शन, C आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग, D आहे टाईप्स ऑफ अटेन्शन आणि E आहे गिलफोर्स थेअरी ऑफ इंटेलिजन्स. मराठीमध्ये थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3. A सांघिक अध्यापन, B संवेदना आणि अवबोध, C अध्ययनाची वैशिष्ट्ये, D अवधानाचे प्रकार, E आहे गिलफोर्डची बुद्धिमत्ता विषयक उपपत्ती. कधी कधी इथं मॉडेलसुद्धा प्रतिकृतीसुद्धा विचारली जाऊ शकते गिलफोर्डची. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया. दुसऱ्या पेजवर काय पहा. एक्सप्लेन द मीनिंग अँड टाईप्स ऑफ इमॅजिनेशन. कल्पनेचा अर्थ आणि प्रकार स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे डिस्कस द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लर्निंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करा. चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ मेमरी अँड स्टेट द कॉजेस ऑफ फॉरगेटिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. स्मरणाचे घटक स्पष्ट करून विस्मरणाची कारणे सांगा. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा याच्यातून 2 सोडवायचे. 5वा प्रश्न असा आहे व्हॉट आर द मेथड्स यूज्ड टू स्टडी एज्युकेशनल सायकोलॉजी. एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम. शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी कोणत्याही 2 स्पष्ट करा. तर आता शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ऑब्झर्वेशन आहे, एक्सपेरिमेंटल आहे, त्याच्यानंतर तुमचे इंट्रोस्पेक्शन आहे, अंतर्निरीक्षण नावाचे. त्याच्यानंतर दुसरी आहे तुमचे व्यक्ती अभ्यास पद्धती आहे. तर ह्या अभ्यास पद्धती त्या ठिकाणी न्यायच्या. शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात त्यापैकी कोणत्याही 2 स्पष्ट करा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न असा एक्सप्लेन द कन्सेप्ट नेचर अँड नीड ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. एक्सप्लेन द कन्सेप्ट नेचर अँड नीड ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना, स्वरूप आणि आवश्यकता स्पष्ट करा. तर इमोशनल इंटेलिजन्सवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न त्या ठिकाणी अशा पद्धतीने विचारला जाऊ शकते. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द मीनिंग अँड टाईप्स ऑफ मोटिवेशन. प्रेरणेचा अर्थ आणि प्रकार स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर असे हे जे प्रश्न जे आहेत ह्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करा. आणखीन गॅगनेची थेरी आहे, थॉर्नडाईकची थेरी आहे. थॉर्नडाईकची थेरी, त्याच्यानंतर पॅवलॉव, ह्या थेरी अध्ययनाच्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ॲडोलसन्स स्टेज म्हणजे कुमार अवस्था महत्त्वाची आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे आहेत. कारण कुमार अवस्थेवर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहायला सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुमचं अवधानाचे प्रकार, गिलफोर्डचे जे मॉडेल आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्मरणाचे घटक, कल्पने
चा अर्थ किंवा प्रकार त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासा, तयारी करा. बेस्ट विशेस. थँक्यू. धन्यवाद.